हॅलो फ्रेंड, चित्रा रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण झटपट असा पांढरा ढोकळा कसा बनवायचा त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 4-5 तास एक वाटी तांदूळ भिजत घातले होते आणि 1 चमचा मी त्यामध्ये मेथी टाकली होती. मेथीमुळे छान टेस्ट येते. आता आपण ते तांदूळ मिक्सरमधून बारीक करूया पाणी टाकून. मी इथे छान पातळ करून घेतलेलं आहे. तांदूळाचे बेटर इथे तयार झालेलं आहे. त्यामध्ये मी 1 वाटी बारीक रवा टाकलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी दही टाकलेलं आहे. आता छान फेटून घ्यायचं आपल्याला एकाच दिशेने. आणखी मी इथे 1 वाटी बारीक रवा टाकलेला आहे. म्हणजे 2 वाट्या मी बारीक रवा घेतलेला आहे. 1 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. असं त्या बेटरचं प्रमाण आहे. छान एकाच दिशेने फेटून घेतलेलं आहे. आता 10-15 मिनिट आपण त्याला रेस्ट देऊया. तोपर्यंत मी इथे पाणी उकळायला ठेवत आहे. स्टीमरमध्ये मी पाणी टाकलेलं आहे. आता आपण ते बेटर मध्ये 1 चमचा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. मीठ टाकलेलं आहे थोडंफार. आणखी 1 चमचा इनो टाकलेला आहे. इनो आपण पूर्वीपासून टाकून ठेवायचा नाही. अगदी ढोकळा बनवूया तेव्हाच आपण इनो तेव्हाच टाकूया. आपण पूर्वीपासून टाकून ठेवायचा नाही. छान एकाच दिशेत आता त्याला फेटूया. 10-15 मिनिट फेटूया आपण. पात्राला छान चारही बाजूने ऑइलिंग करून घेऊया. लसूणमध्ये लाल मिरची आपण टाकलेली आहे त्याच्यावर. आता स्टीमरमध्ये पात्र ठेवूया 10-15 मिनिटांकरता. ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. आता ढोकळा शिजला की नाही हे पाहूया आपण. म्हणजेच चाकूला चिटकलेला नाही, म्हणजेच आपला ढोकळा छान शिजलेला आहे.
10 मिनटं आपण हे असंच थंड व्हायला ठेवूया. थंड झाल्यानंतरच ढोकळा छान निघतो. चारी बाजूने आपण चाकूने असं थोडंफार काढून घेऊया कडा त्याच्या. हे बघा आपलं छान ढोकळा असं निघालेला आहे. सजावटीकरता आपण त्याला तडका लावूया. तेलामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी टाकूया. त्यात बारीक चिरलेले थोडी मिरची आणि कढीपत्ता टाकूया. आता ढोकळ्यावर छान असं पसरून घेऊया. छान दिसतो याच्यामुळे ढोकळा. छान पसरून घेऊया. छान असा सॉफ्ट असा झालेला आहे आपला ढोकळा. अगदी सहजपणे कापला जातो. हे बघा जाळी उमटलेली आहे छान ढोकळ्याला. एकदम सॉफ्ट असा आपल्याला ढोकळा झालेला आहे. झटपट असा पांढरा ढोकळा होऊन तयार झालेला आहे.